नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण अंकगणित व बुद्धिमत्ता या गटातील काही प्रश्न बघूया. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक व्हिडिओ या चॅनलचा अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक व्हिडिओ हा वॉच करा आणि हा व्हिडिओ पण लास्ट पर्यंत वॉच करा. मी इथे एमपीएससी साठी लागणारे जे सर्व टाईपचे प्रश्न आहेत, बाकीच्या एक्झाम साठी लागणारे उपयुक्त प्रश्न जे आहेत ते ट्रिक्सचा वापर करून सोडवणार आहे. तर ह्या मेथड खूप जास्त उपयुक्त आहेत. तर चला प्रश्न बघूया. जर महिन्याचा 27वा दिवस शुक्रवार आहे, जर महिन्याचा 27वा दिवस हा शुक्रवार आहे, तर त्या महिन्याच्या 4 तारखेला खालीलपैकी कोणता वार असेल? खालीलपैकी कोणता वार असेल? क्वेश्चन मार्क. ऑप्शन पहिला रविवार, दुसरा शनिवार, तिसरा बुधवार, चौथा शुक्रवार. बघा, त्यांनी 27वा दिवस सांगितलेला आहे. त्या महिन्याच्या 27 तारखेला जो वार आहे तो आहे शुक्रवार. म्हणजे आपल्याला असं बिल्ड करावं लागेल. बघा डायग्राम. 27 तारखेला शुक्रवार आहे, तर 7 दिवस मागे जाऊया, कारण प्रत्येक आठवडा हा 7 दिवसांचा आहे. 27 मधून 7 दिवस मागे गेलो. 20 तारीख. 20 तारखेला कोणता वार आहे? शुक्रवार आहे. पुढे 20च्या मागे 7 दिवस जाऊया, म्हणजे 13 तारीख. 13 तारखेला वार कोणता आहे? शुक्रवार आहे. ठीक आहे. परत 13च्या मागे 7 दिवस जाऊया अजून, म्हणजे 6 तारीख. 6 तारखेला वार जो आहे तो पण इथे शुक्रवार आहे. ओके. आता त्यांनी 4 तारखेचा वार विचारलेला आहे. ठीक आहे. 4 तारखेला वार कोणता आहे? बघा आता 5 तारखेला कोणता आहे वार? गुरुवार. ओके. 5 तारखेला गुरुवार आणि 4 तारखेला कोणता वार येणार? बुधवार. ओके. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. 3 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. तर या शॉर्ट ट्रिक्सचा वापर करून तुम्ही कमी वेळात हे ॲक्युरेट प्रश्न सोडवू शकता. आणि ह्या ट्रिक्स भरपूर मिळणार आहेत या चॅनलवर. या चॅनलवर ह्या ट्रिक्स भरपूर असणार आहेत. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर